हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग। तर आज गुरुपौर्णिमा आहे। गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना। तर आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्या येतोय। तर मी ना पूजा करत होते, तर नानीच देवपूजा करतात सकाळी, पण मी त्यांना म्हटलं आज स्वामींचा आहे ना मला अभिषेक करायचा आहे, तर मी निवांत पूजा करेन, तुम्हाला मठावर जायचं तुम्ही आवरून जा। पण नाना अचानक म्हटले आपण सगळेच जाऊ मठावर। तर शिवांश, मी, नाना, नानी आम्ही चौघं पण गेलो। त्याच्यामुळे ना मला निघताना जरा घाईतच पूजा करावं लागली, त्यामुळे मी एवढं पण म्हणजे अभिषेकाला वेळ नाही दिला स्वामींच्या, नाही तर मी निवांत करणार होते अभिषेक। तर स्वामींचे ना मूर्तीला अभिषेक करून घेतला आणि छान अशी ना पूजा करून घेतली होती। आणि नानींनी तिकडे देवपूजा पण झाली होती नानींची। आणि आता आहे ना 8:30 वाजले होते, तर म्हटलं शिवांशला उठवावं, कारण त्याचं पण आवरायचं होतं आणि 9 वाजता निघायचं होतं, कारण 9 वाजेपर्यंत कीर्तन चालू होणार होतं। तर आम्ही गेलो त्यावेळेस कीर्तन पण चालू झालं होतं। आणि त्या तिकडे गेल्यावर म्हटलं 10:30च्या आरतीला स्वामींच्या केंद्रात जावा आणि येताना ना स्वामींना हार पण घेऊन यावा। पण माझं काही केंद्रात जाणं झालं नाही आणि आल्यावर पण मी काही गेले नाही काही प्रॉब्लेममुळे। तर त्या दिवशी माझं केंद्रात जाणंच झालं नाही, तर जी घरी स्वामींची पूजा केली तीच माझी पूजा झाली होती। आणि सगळं आवरलं होतं। आता माझं स्वयंपाक वगैरे फक्त फरशी ते राहिलं होतं, म्हटलं चट आल्यावर आवरू, कारण कीर्तन एकदा झालं म्हणजे आपलं काही जाऊन उपयोग नाही व्हायचं, फक्त दर्शन घेऊन मागे यावं लागेल। तर कीर्तनालाच आम्ही गेलो होतो आणि शिवांचं कसं सकाळ सकाळ आवरायचं म्हणलं अर्धा तास तर कसा निघून जातोच। तर त्याच्यात दूध नाही आलं त्याच्यामुळं थोडंसं लेट झालं आणि घरचीच फुलं होती, त्याच्यामुळं मी काय म्हणजे हार नव्हता आणला, त्याच्यामुळं घरचेच फुलं ठेवले होते। आणि श्रवणचं चाललं होतं मी पण येतो मठावर, पण म्हटलं नको स्कूल बुडतं आणि सारखं सारखं आहे ना स्कूल बुडवायला पण चांगलं नाही वाटत। तर त्याला म्हटलं तू काही येऊ नको। तर मस्त असं स्वामींचा अभिषेक झाला आणि पूजा झाली। तर घरात पूजा वगैरे झाली ना खूप छान आणि फ्रेश वाटतं। आणि इकडं पण नानींची तोपर्यंत देवपूजा ते झाली होती आणि ते शिवांशला ना दूध पाजत होते, तोपर्यंत म्हटलं चला आवरून घेऊ आणि लगेच निघालो होतो आम्ही। शू टोपी दे इकडं। नित्य विषय भोगले पाय तर ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देव भोगीत आले। अनादिकालापासून विषय भोगीत आले, विषय गेले, देहही गेला, पण वासना मात्र विषयाच्या तशाच राहिल्या अंतकरणामध्ये। आणि त्या जितक्या बघून बघून अशा खोल गेल्या महाराज, त्या वासनेने अंतकरण कसं मलिन होऊन गेलं। मनाचा अभ्यास केला पाहिजे। भगवान सांगतात मैं एव मना धत्स्व मैं बुद्धी निवेशय निर्शिष्यमय तो प्रथम संशया। तो म्हणा हे तो म्हणा बुद्धी घर गेले माझ्या, तरी मग मी तू काय वेगळे वरे, अरे तू म्हणा बुद्धी साशेची जरी माझ्या सोडली आत्मशी, तरी माते जगा पावसे भाग मागे। तो मनाने बुद्धी माझ्या स्वरूपामध्ये एकरूप करशील तर तू निश्चित मला प्राप्त होशील, पण एकरूप होत नाही, होण्याचा अभ्यास आहे। परमार्थ म्हणजे काय? अभ्यास आहे। आणि परमार्थ बद्धासाठी नाही, परमार्थ मोक्षासाठी। तर गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश, जो आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतो तोच खरा गुरु। गुरु शिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आजचा हा दिवस महर्षी व्यास मुनींच्या जयंतीनिमित्त व्यास पौर्णिमा म्हणून पण ओळखला जातो। आणि महर्षी व्यासांनी आपल्याला 4 वेद आणि महाभारतासारखे ना महान ग्रंथ दिले आहेत। पहा मित्रांनो, शिक्षकांशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे। आपल्याला योग्य अयोग्य यातील फरक शिकवणारे, आपल्यात चांगले संस्कार करणारे आणि आपल्याला एक उत्तम व्यक्ती बनवणारे आपले आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात। शाळेत आपल्याला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे आपले शिक्षकच आपले जीवन घडवतात, पण आपले आई वडीलच खरे हे आपले गुरु असतात। पहा एक मार्गात छोडतो
जो आपला आजचा शुभ दिन आहे तर आपण आपल्या गुरूंविषयी आहे ना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपल्या आयुष्यातील गुरूंचे स्थान अनमोल आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला यशाच्या शिखरावर नक्की नेतात. जाता जाता गुरूंच्या सन्मानार्थ मी एवढेच म्हणेल की गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणून मिळत एकट्याचा खेळ आहे का? कारण काही म्हणलं तरी खर्चही येतो. हो, आणि खर्च आलेला तो आपणच सहन केला पाहिजे. आपल्या आनंदासाठी करायचं, आपल्या आनंदासाठी आपण दुसरं काय काय करतो. आणि आपल्या मठावर आहे ना 5 दिवसाचा सप्ताह असतो. तर 5 दिवसाचा सप्ताहाचा आज हा काल्याचा कीर्तन होता. आणि काय झालं, दहीहंडी फोडायचं ना तर म्हणजे आतमध्येच ती फुटली. तर त्याच्यामुळे दहीहंडी काय बाहेर तुम्हाला दाखवता आली नाही, कारण ती अशी बांधतानीच वगैरे फुटली. तर आमचं जेवण वगैरे झालं. माझी बहीण आणि त्या पण आल्या होत्या तिथं मठावर आणि त्यांना पण निघायचं होतं आणि आम्हाला निघायचं होतं. तर थोडा वेळ गप्पा मारल्यात. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.